माझे नाव राजीव कुवरलाल वैद्य हे आहे। मी गोंदियावरून आलेलो आहे। गोंदिया आणि गोरेगाव माझा प्रॉपर गाव आहे। ॲक्च्युली मला पहिले काय झालं म्हणजे क्रोनिक कॅल्सिफाईड पॅनक्रियाटायटिस होतं म्हणून काहीच माहीत नव्हतं। टेस्ट केला त्याच वेळेस आपल्याला माहीत झालं, गोंदियाच्या डॉक्टराकडून टेस्ट केलं तेव्हा आपल्याला माहीत झालं की क्रोनिक कॅल्सिफाईड पॅनक्रियाटायटिस आहे। हे प्रॉब्लेम मला दारू पिल्याने आले नाही किंवा गुटखा खाल्ल्याने आलं नाही, जेनेटिक प्रॉब्लेम आहे हा। तर टेस्ट केल्यानंतर असं माहीत झालं की तुम्हाला क्रोनिक कॅल्सिफाईड पॅनक्रियाटायटिस आहे आणि डॉक्टरांनी असे सांगितलं, ॲडमिट करून घेतलं, त्यांनी उपचार चालू केला, पण असं आपल्याला रिलीफ भेटलेलं नव्हतं। त्यांनी रेफर केला की तुम्ही हैदराबादला जा, ASEAN इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून तिथं एक दवाखाना आहे, तिथं तुम्ही जा, तिथं याचा उपचार आहे असं सांगितल्यावर त्यांनी रेफर केला आणि रेफर केल्यानंतर आम्ही त्या हैदराबादला ASEAN इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी इथं गेलो। तिथं डॉक्टर नागेश्वर रेड्डी म्हणून आहेत, त्यांनी ते आपलं त्या दवाखान्यामध्ये उपचार चालू केलं। 8-10 दिवस तिथं ठेवलं। पॅनक्रियामध्ये स्टोन झाला होता, त्याला ब्रेक केलं म्हणून मशीनद्वारे ERCP केली, इंडोस्कोपी केली, त्याद्वारे त्याला रिमूव्ह केलं आणि मग 8-10 दिवस ॲडमिट ठेवून सुट्टी करून घरी पाठवण्यात आलं। ते घरी आल्यानंतर 2-3 महिने आम्ही चांगलं राहिलो आणि अजून तेच पुन्हा समस्या चालू झाली। मग अजून 3 महिन्याच्या नंतर अजून गेलो हैदराबाद, अजून त्यांनी स्टंटिंग वगैरे केली, अजून त्यांना म्हणजे उपचार चालू केला, दवाई वगैरे केली आणि अजून घरी पाठवलं। मग अजून आम्ही 3 महिने घरी राहिलो, अजून तेच समस्या आली, अजून गेलो, अजून त्यांनी उपचार चालू केला, स्टोन जे काही कॅल्सिफिकेशन वगैरे झाले होते ते अजून त्यांनी रिमूव्ह केला, अजून स्टंटिंग केली आणि अजून आपण घरी आलो। मग म्हणलं आता आपल्यासाठी उपाय पूर्ण संपलेला आहे, पूर्ण उपचार आपल्यासाठी बंद झालेला आहे। मग कोणी सांगायचे हैदराबादला अजून दुसरा अपोलो म्हणून दवाखाना आहे, तिथं सुद्धा उपचार आहे, पण त्या गोष्टीवर काही विश्वास बसत नव्हता, कारण की पहिल्यापासूनच मनामध्ये त्या डिसीज प्रती म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग आलेली होती की आता झाला, आपल्याला कोणी वाचवू शकत नाही आणि आपण इथून समोर वाचूही शकत नाही। म्हणजे पूर्ण उमेदच सोडून दिली होती की आता आपण वाचणार किंवा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकणार, हे म्हणजे उमेद पूर्ण सोडून दिली होती। मग अजून ते म्हणजे गोळ्या दव्या त्याच्या जे होत्या ते खात राहायच्या, इन्सुलिन वगैरे घेत राहायचो आपण। आणि मग 2-3 वर्षाच्या नंतर आपल्याला एक मोबाईलवर व्हिडिओ दिसला रवी वैरागडे सरांचा, तिथं पॅनक्रियासच्या संबंधित काही पेशंट म्हणजे बरे झालेले होते, त्यांनी ते रिव्ह्यू वगैरे मोबाईलवर टाकलेला होता आणि तो रिव्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आता तर आपल्याकडे उपचार काही आहे नाही, एकदा अजून म्हणून लाख रुपये गेलेच म्हणून आपण इथं तरी जाऊन पाहिला पाहिजे, कारण की तिथले रिझल्ट ते लोक म्हणजे मोबाईलवर सांगू लागले की इथं रिझल्ट चांगला आहे, असं आहे तसं आहे, दुनियाभराचे सांगू लागले, पण काय एकाएकी विश्वास बसत नव्हता। आणि मग म्हणला विश्वास बसत असेल किंवा नसेल पण आपण इथं एकदा तरी जाऊन आल्या पाहिजेत। मग आम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर होता त्या नंबरवर फोन केला, सरांशी आकाश सरांशी आम्ही गोष्ट केली आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 दिवसासाठी आमच्याकडे या बा, असे असे त्यांनी काही सांगितलं नाही अशी अशी दवाई आहे काही म्हणून, तुम्ही फक्त येऊन बघा म्हणे, किती हजार जे काही तुमची फीस आहे ते तुम्ही पे करा आणि महिन्याच्या येणाऱ्या एवढ्या एवढ्या तारखेला अमुक अमुक तारखेला तुम्ही आमच्याकडे हजर व्हा। मग आम्ही तिथं व्हिडिओ पाहिला, ते फीस वगैरे त्यांची पे केली, त्यांच्याकडून सजेशन घेतलं आणि आम्ही तयारी करून इथं आलो 5 दिवसासाठी। मी 1 वर्षाच्या पहिले सुद्धा इथं मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आलो, पण इथं आल्यानंतर त्यांनी बरोबर आपल्याला कोऑपरेट केलं, दवाखाना दिला, रूम दिली आणि मग आपला दवाईचा उपचार वगैरे चालू केला। ते चालू केल्यानंतर पहिल्या दिवशी तर आपल्याला असं वाटलं होतं की आपण म्हणजे पूर्णपणे चुकलो आहो, इथं येऊन म्हणजे जे आपली पहिल्यांदा स्थिती होती तेच होती असं आपल्याला वाटत नव्हतं का, आपल्याला असं वाटत होतं का इथंही आपल्या म्हणजे बिमारीचा उपचार काही आहे नाही आणि इथून समोरही होऊ शकणार नाही। पण जसा पहिला दिवस गेला आणि मग दुसरा दिवस आला, पहिल्या दिवशी तर तो इंट्रो वगैरे झाला पूर्ण आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी ते आपलं सेशन वगैरे घेणं चालू केलं, मेडिटेशन वगैरे आपला ते म्हणजे माइंडची ऍक्टिव्हिटी घेणं चालू केलं, त्याच्यामधून आपली काही थोडा निगेटिव्हिटी बाहेर जात गेली, पॉझिटिव्हिटी येत गेली, अशा करता करता आपल्याला 1-2 दिवस असेच गेले आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्या मशीनमध्ये आपल्याला टाकलं, एक डिटॉक्स मशीन म्हणून आहे आमच्याकडे, तिथं आपल्याला म्हणजे टाकलं त्यांनी, तेव्हा त्यानं ते टॉक्सिन रिमूव्ह केला आणि त्यावेळेस एकदम म्हणजे माणसाला असं म्हणजे पहिले म्हणजे जसं 2-4 वर्षाच्या अगोदर जसा माणूस ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये माणूस यायला लागला
आणि तेव्हा असं वाटलं आपल्याला की ज्याला आता आपल्या बिमारीचा उपचार भेटलेला आहे, आपल्याला आता क्रोनिक कॅल्सिफाईड पॅनक्रियाटायटिसला आपल्याला हरवायचं आहे असं आपल्याला वाटलं. आणि त्या उमेदीवर आम्ही त्यांच्याकडून घेत राहिलो, तसं मेडिटेशन वगैरे करत राहिलो, तसं ऍक्टिव्हिटी करत राहिलो आणि आपल्या बॉडीमध्ये खूप सारा चेंज आलाय. म्हणजे पॅनक्रियाचं दुखणं बंद झालं, कॅल्सिफिकेशन रिमूव्ह झाले, अजून टॉक्सिन रिमूव्ह झाले, काय म्हणतात अजून खाणं पिणं व्यवस्थित आहे. अजून आपलं कोणी म्हणतात की पॅनक्रियाटायटिस असला तर हे नाही खाऊ शकत, ते नाही खाऊ शकत. इथं तर आम्ही सगळंच खातो, सगळंच त्यांनी आम्हाला चारलेलं आहे. गुलाबजामुन चारले, जो काही असेल खाण्याच्या पदार्थामध्ये वेगवेगळे पदार्थ इथं त्यांनी आम्हाला, म्हणजे पॅनक्रियाटायटिस वाल्यांना लोक असं म्हणतात की हे खाऊ नाही शकत, ते खाऊ नाही शकत, पण त्यांनी आम्हाला असं दाखवून दिलं की तुम्ही सगळे खाऊ शकता, सगळी तुम्ही ऍक्टिव्हिटीज करू शकता, सगळे तुम्ही काम करू शकता बिना टेन्शन न, बिना म्हणजे आपल्या डिप्रेशन न. तुम्ही कुठल्याही टेन्शनच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळेच कामं करू शकता पॅनक्रियाटायटिसच्या आजारामध्ये, असं त्यांनी आम्हाला संबोधलं आहे आणि आपल्या त्या ऍक्टिव्हिटी मधून सांगितलं आहे. अजून इथलं मॅनेजमेंट एवढं जबरदस्त आहे. आल्याबरोबर त्यांनी रूम दिलं, तिथं एसी लागलेली आहे, पंखे लागलेले आहेत, बेड आहेत, आपला डॉक्टरांची व्यवस्था आहे, नर्सची व्यवस्था आहे. ज्या वेळेवर गोळी लागत होती माणसाला त्यावेळेवर गोळी त्यांनी दिली, ज्यावेळेस इंजेक्शन लागत होते त्यावेळेस त्यांनी इंजेक्शन दिले. आपल्याला असं म्हणावं लागलं की माझ्या हा पॅनक्रियात दुखत आहे किंवा माझ्या डोक्यात दुखत आहे किंवा मला ह्या गोष्टीचा त्रास होत आहे. ते त्रास व्हायच्या पहिलेच म्हणजे आपल्याला ते आपली म्हणजे स्टडी करून माणसाची मानसिकता ओळखून ते आपल्याला दवाई देत होते. आणि त्यावेळेस पासून असं माणसाला वाटलं की अजून आता आपण बाकीचे सगळे इलाज सोडून फक्त हाच इलाज केला पाहिजे असं आपल्याला वाटलं. आणि आता हा आमच्या येण्याचा दुसरा वेळ आहे. पहिल्या वेळेस आपल्याला जो फायदा झाला तो तर झालाच, पण आता ह्या दुसऱ्या वेळेस एवढा फायदा झाला की आपण म्हणजे सांगूही शकत नाही. एवढा आपल्याला म्हणजे बॉडी रिलॅक्सेशन आणि आपलं काम करण्याची क्षमता ही वाढलेली आहे. आता असं मला वाटते का इथून आपल्याला कोणीही म्हणजे रोग आपल्याला हरवू शकत नाही जर आपण ह्या डॉक्टरांच्या सहवासामध्ये राहिलो तर. नाही, यांच्या सांगण्याप्रमाणे जर आपण ऍक्टिव्हिटीज वगैरे केला तर आपल्याला कोणती बिमारी आपल्यावर येऊ शकत नाही. आणि जरी आलीही तरी ते पटकन निघून जाण्याची क्षमता ह्या म्हणजे मेडिसिन गोळ्यांमध्ये यांच्या जाणवली आहे असं मला वाटतंय. आणि इथलं मॅनेजमेंट एवढा सुपर आहे की वेळेवर डॉक्टर, वेळेवर नर्स. धन्यवाद आहे त्या रवी वैराकडे सरांच्या, त्यांना आमचा आशीर्वाद आहे, आमच्या पेशंट लोकांच्या, त्या नर्सला पण आशीर्वाद आहे. सगळ्या इथलं मॅनेजमेंट करणाऱ्या आणि सगळे ऍडव्हान्स हेल्थच्या टीमला आमच्या सुद्धा आशीर्वाद आहे. आम्ही काही प्रॉब्लेम झालाच तर तुम्ही आहातच, आम्ही तुमच्याकडे येत राहू, तुम्ही आम्हाला मेडिसिन देत राहा. नाही, एक दिवस असा येणार आहे की हा जो डिसीज आहे तो पूर्णपणे आमच्या म्हणजे शरीरातून पूर्ण रिमूव्ह होऊन जाणार. आणि आमचे जे रिपोर्ट आहेत, काही रिपोर्ट आहेत की त्या अजूनही म्हणजे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह झाल्या नाही, पण त्या येणाऱ्या 1 वर्षात किंवा 6 महिन्यात किंवा 2 वर्षात म्हणा किंवा 15 दिवसात म्हणा किंवा 2 दिवसातही त्या म्हणजे रिपोर्ट आपल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह येऊ शकतात असं आपल्याला वाटतंय. बस एवढंच बोलून मी आपला धन्यवाद स्वीकारतो.